नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तर आज मित्रांनो मी अशा अभयारण्यात आलेलो आहे आणि ते अभयारण्याची आता उन्हाळ्यामध्ये काय परिस्थिती आहे ती मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. बघा पूर्ण आहे ना, छोटी छोटी झाडं कशी सुकून गेलेली आहेत हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, सर्वजण हिरवा निसर्ग पसंत करतात आणि ड्राय नेचरला कोणी म्हणजे सुका निसर्ग आहे त्याला कोण पसंत करत नाही, त्याला कोण बघतसुद्धा नाही. तरी पण मित्रांनो, माझा वेळ घालवून मी तुम्हाला सुका निसर्ग कसा असतो ते मी दाखवणार आहे मित्रांनो. तर पाहू शकता बघा, इथं पूर्ण झाडी अशी वाळलेली आहे. खाली गवताचं एक गवतसुद्धा एक बी थेंब नाही, एकही गवताचा छोटासाही मोड नाही मित्रांनो कुठं बी. हे पूर्ण सुकलेलं आहे. तर तुम्ही खाली पाहू शकता कसा हा नेचर आहे तो. तर मी तुम्हाला जाणून दाखवणार आहे मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये इथतील लोकांची काय परिस्थिती असते. तर चला आपण आता पुढे जाऊया. हे मित्रांनो, पावसाळ्याचं छोटंसं डबकं आहे बघा. तर हे डबकं पूर्ण आहे पावसाळ्यात का नाही वाहत असतं, पाण्यानं फुल भरलेलं असतं आणि वाहत असतं खाली पाणी. तर बघा आता ह्या डबक्याची काय परिस्थिती आहे बघा. इथं एक जनावरांसुद्धा पाणी प्यानं आहे, कुत्र्याला मांजराला कशालाही पाणी प्यायला नाही. तर बघा पुढं आपण पाहूया. इथं एक बघा छोटीशी अशी विहीर आहे आणि ह्या विहिरीला पाणी फुल असतं पावसाळ्यामध्ये आणि इथून बी बघा पाणी वाहत असतं. तर चला आपण आता पुढे पाहूया काय काय आहे ते. तर बघा इथं एक वनस्पती, त्याला केकतळ बोलतात. तर केकतळ तुला थोडीशी इथं हिरवी दिसते, तर ती आपण पाहूया. तर त्या केकतळीच्या पानामध्ये ना पाणी शोषून घेण्याची ताकद असते आणि त्या पाण्यामुळे ते आतापर्यंत केकतळ आहे ना हिरवी दिसते बघा. आणि या दुसऱ्या झाडामध्ये आहे ना तेवढी ताकद नसते, पाणी नसलं का पूर्ण सुकून जातात बघा. बघा पूर्ण सुकलेले आहेत. आणि बघा हे केकतळ मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. बघा हे केकतळ आणि ह्याच्यामध्ये बघा ह्या पानामध्ये, हे पान आहे ना, ह्या पानामध्ये पाणी शोषून घ्यायची ताकद असते, ती भरपूर दिवस टिकवून ठेवते. म्हणून केकतळीची पानं तुम्हाला ओले दिसत आहेत. आता हे पहा, छोटी छोटी झुडपे, गवत तुम्हाला बिलकुलही दिसणार नाही, अशी परिस्थिती बघा. हे बघा पूर्ण झाडं बघा, एकाही झाडाला तुम्हाला पान दिसणार नाही बघा. हे पाहू शकता तुम्ही. आता हे झाड बघा कशाचं आहे. तर हे तुम्हाला झाड दाखवतो बघा, पूर्ण वाळलेलं आहे बघा झाड. हे झाड बघा, हे झाड बघा खैराचं झाड आहे बघा. हे बघा तुम्ही पाहू शकता, हे खैराचं झाड पूर्ण सुकलेलं आहे. यावर एकही पानं तुम्हाला हे असं वाळलेलं झाड दिसेल बघा. पण मित्रांनो, हे झाड वाळलेलं नसतं, थोड्या फांद्या काय छोट्या छोट्या फांद्या आहेत बघा. हे बघा वाळलेले आहेत पूर्ण. हे बघा हे वाळलेलं झाड आहे बघा. हे बी बघा, हे बघा, हे बघा, हे असं बघा, ही वाळलेलं पूर्ण झाड आहे. तर मित्रांनो अशी परिस्थिती आहे बघा. आता एप्रिल महिना चालू आहे, मे जाणार आहे. एप्रिल, मे आणि जून अजून 2 महिन्यांनी बघा पावसाला सुरुवात होईल. तर आता काय सध्याची परिस्थिती तुम्ही पाहू शकता. बघा इथं खैराची झाडं किती आहेत बघा. इथं हे बघा, हे सुद्धा खैराचं झाड आहे. हे खैराचं झाड आहे पहा. बघा एकाही झाडाला तुम्हाला, हे झाड जरा थोडं वेगळं दिसतंय. या झाडाला थोडी फुटी फुटलेली ती हिरवी दिसते पहा. पूर्ण वाळला आहे पण इथं बघा एक फुटी दिसते या, आणि फुटी फुटलेली बघा. ही फुटी बघा थोडी बघा, आता फुटी फुटली, ही बघा हिरवी गार दिसते बघा. हे बघा, आणि बघा पूर्ण झाड खैराचे आहेत बघा. निसर्ग तुम्ही पाहू शकता बघा कसा एकदम सुकलेला निसर्ग आहे. एकदम ड्राय नेचर, पूर्ण सुकलेला नेचर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा निसर्ग आवडणार नाही, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आवडणार नाही. तरी पण मित्रांनो, इथल्या लोकांची परिस्थिती, पाण्याची परिस्थिती, नंतर जनावरांची काय परिस्थिती आहे, मुंग्याला पाणी आहे का प्यायला, पक्ष्यांना पाणी आहे का, तर ही परिस्थिती तुम्हाला मी जाणून बुजून दाखवतो मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ वाटला आवडणार नाही, मी 100% मान्य करतो. तरी पण तुम्ही पहा, पूर्ण झाडं सुकलेले आहेत, गवताचं एकही पान नाही खाली. आणि हे बघा
पूर्ण खैराची झाडं आहेत. ह्या खैराच्या झाडापासून मित्रांनो काय करतात तर खैराच्या झाडाचा उपयोग काय तर बघा ह्याचा सालीचा रस काढायचा आणि त्याच्यापासून आहे ना कात बनवला जातो. आपण अजून बनवलं नाही परंतु अशी प्रत्येक ठिकाणी लिहिलेला बी आहे आणि लोकांची मन बी लोक ज्यांनी कात काढला आहे ते लोक जुने लोक सांगतात बी ह्याच्यापासून कात निर्माण होतो, कात तयार केला जातो. तर बघा ही खैराची झाडं आहेत बघा. इथं भरपूर प्रमाणात आहे ना इथं खैराची झाडं आहेत. जे पूर्ण सुकलेले आहेत ना ही सर्व खैराची झाडं आहेत. आणि त्याच्यासोबत बघा ही सर्व खैराची झाडं आहेत. जिथपर्यंत खैराची झाडं आहे म्हणजे जशी सुकलेला नेचर म्हणजे सुकलेला जो भाग आहे मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. इथं सर्वच भाग सुकलेला आहे पाणी नसल्यामुळं आणि चढणीचा भाग असल्यामुळे तर पाणी थांबत नाही. पाणी थांबत नसल्यामुळं झाडाला पाणी न मिळाल्यामुळं हे झाडाच्या पालव्या वगैरे सगळ्या सुकून गेलेल्या आहेत. बघा इथं करवंदीची जाळ्या बघा एक करवंदीच्या जाळ्या आहेत मित्रांनो. करवंद तुम्ही काळी मैना ज्याला म्हणता ना ती बघा एक करवंदीची जाळं आहेत. तर बघा एक करवंदीची जाळीची काय परिस्थिती आहे, कुणी आग लावली का पेटलंही मनानं काय सांगता येत नाही. कारण जंगलात वणवा पेटतो असं बोललं जातं तर ते आपल्याला काय माहीत नाही. तरी पण बघा एक करवंदीची जाळे बघा, हे अशा करवंदीची जाळी बघा पूर्ण आहे ना जळलेले आहेत बघा करवंद. ह्याला एकही करवंद नाही हे बघा, हे पूर्ण जळलेले आहेत. किती करवंद जाळे आहेत ते बघा. हे पहा हे पानं आहेत ना, पानं आहेत त्या करवंदीच्या जाळ्या आहेत. हे तुम्ही पाहू शकता हे करवंदीच्या जाळ्या आहेत. इथं थोडं ओलं आहे, ही करवंदीची जाळ आहे. पर ही बघा ही ओले आहे, बघा हे ओले आहे. ह्याच्यात अजून चिक निघतोय बघा, सफेद चिक दिसतोय तुम्हाला. तर बघा चिक दिसतोय ह्याच्यात. तर आपण पुढे जाऊन पाहूया हा कसा नेचर आहे तो. हा पहा ह्या साईडचा हे बाजूचा, तिकडे जरा थोडं झाडांना पालवी थोडी हिरवळ दिसते. तर ते बी मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. या माझ्या व्हिडिओला कोणी लाईक करणार नाही हे बी मला माहीत आहे, कोणी शेअर बी करणार नाही हे माहीत आहे. तरी पण मी माझा हा वेळ मी इथं खर्च करून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. बघा ही करवंदीच्या जाळ्या आहेत बघा, या पूर्ण करवंदी जाळ्या जळलेल्या आहेत बघा. हे पहा ह्या करवंदीच्या जाळ्या, करवंद काळी मैना, डोंगरची काळी मैना म्हणून प्रसिद्ध आहे ना ती बघा करवंदीची जाळ आहे. हा इथं वेल कसा आहे बघा, कशाचा वेल आहे तो तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हा हिरवा वेल आहे तो कशाचा आहे, करवंदीच्या जाळीचाच आहे का कशाचा आहे तो बी दाखवतो मित्रांनो. तर बघा मित्रांनो हा बी करवंदीचा जाळीचा वेल आहे बघा. करवंद बोलतात ना तुम्ही, तुम्हाला हे बघा एक करवंद, ह्याला बघा छोटी छोटी करवंद आलेले आहेत बघा. हे बघा हे बघा एक करवंद आहेत बघा. हे पाहू शकता तुम्ही करवंद, छोटी छोटी करवंद आहेत. हे पहा ह्याला मित्रांनो काटा आहेत बघा, भरपूर काटा आहे बघा. असं काटा असं अडकतं काट्यामध्ये, ह्याला काटा भरपूर आहेत बघा. हा बघा माझा शर्ट इथं गुंतलेला आहे काट्यामध्ये. हा आता निघतोय की नाही का सांगता येत नाही. हे बघा माझ्या शर्टाचा अटकलेला आहे बघा. तरी बघा ही अशी करवंद आहेत बघा, ही छोटी छोटी करवंद या जाळेला हिरव्या म्हणून याला करवंद आलेले आहेत मित्रांनो. हे मित्रांनो छोटी करवंद आपण खाऊ शकतो हे बघा. आता इकडं आपण पाहूया काय आहे ते. इकडं जरा ओलसर दिसते, हिरवे दिसते बघा. इथं गवत आहे, थोडं वाळलेलं गवत आहे. हे बघा इथं हिरवं एक झाड आहे, जर हिरवी हिरवी झाडं दिसत आहेत ह्या साईडला. वरती पूर्ण आहे ना सुकलेला, पूर्ण सुकलेली झाडं बघा तुम्ही पाहू शकता बघा. मी परत तुम्हाला दाखवतोय बघा, पूर्ण सुकलेली झाडं आहेत. इकडं काय आपण पाहूया. इथं बघा रोईची पानं आहेत बघा. हे रोई
जे श्री हनुमान पुत्र हनुमान महाराजांना बघा रवीचे पाण्याची माळा घालून माळा करतात आणि शनिवारच्या दिवशी हनुमान महाराजासाठी ह्याची माळ बनवून त्याची पूजा करतात. तर बघा त्याची फुलं कशी असतात पहा. बघा ही फुलं कशी असतात बघा. हे झाडाचं नाव काय मला सांगता येणार नाही. हे बघा हिरवंगार झाड आहे, पण मला काय नाव सांगता येईल. जंगली झाड असल्यामुळं मला ह्याला जर काय नाव सांगता येणार नाही. हे पहा बघा हा मित्रांनो, बघा करवंद, बघा किती करवंद फुललेले आहेत बघा तुम्ही मित्रांनो. हे बघा करवंदी झाड आहे बघा, किती करवंद आलेले आहेत बघा तुम्हाला. बघा प्रत्येक इथं फुल बघा. हे बघा तुम्ही पाहू शकता हे करवंद. हे ज्या हिरव्या करवंदाची जाळे आहेत त्याला करवंद आलेले आहेत मित्रांनो. जळलेला त्याला करवंद नाही मित्रांनो. तर बघा ही करवंदाची जाळे आहे आणि ह्याला किती प्रमाणात करवंद आहे ते बघा. बघा करवंद कशी असतात ते मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. बघा इथं बघा ही करवंदाचं इथं तुम्हाला दाखवण्यासारखं बघा. का हे पाहू शकता बघा. हे लाल झालेले आहेत बघा, लाल असे, आणि पिकल्यानंतर हे काळे पडतात बघा. हे बघा करवंद मी तुम्हाला वाकवून दाखवतो मग. हे बघा ही करवंद, याला काटे भरपूर असतात मित्रांनो. बघा काटे, हे जे काटे आहे ना किती, हे बघा काटा. हा काटा जर लागला ना तर रक्तच निघतं बाहेर. तर बघा ही करवंदाची जाळे आणि ह्याला किती प्रमाणात करवंद आहेत बघा. हे पाहू शकता करवंद. हिथं एक जाळे त्याला आहेत का आपण करवंद पाहूया. हे बघा इथं बी जाळे आहे, त्याला करवंद आहेत का आपण पाहूया. हा हे बघा इथं एक जाळे आहे, ह्याला बघा किती, ह्यालाही करवंद आहेत मित्रांनो. पण ही कच्ची करवंद आहेत, खायाजोगी नाहीत बघा. हे तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे बघा मित्रांनो. तुम्हाला मी सर्वाच भाग ड्राय दाखवला नाही मित्रांनो. जे हिरवा भाग आहे तो बी मला तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर बघा ही करवंद पाहू शकता तुम्ही. हे बघा किती करवंद आलेले आहेत बघा या जाळीला. ह्या करवंदीच्या जाळी बोलतात ह्याला. हे बघा, हे बघा. आणि मित्रांनो हे जे झाड दिसते तुम्हाला हिरवं बघा, हे हिरवं झाड दिसते ना एकदम पानं आलेलं आहे झाड. तर हे बघा झाड कशाचं आहे तर मित्रांनो हे बघा बोकराचं झाड आहे. बोकरं खातात. तुम्ही खाल्लेत का नाही माहीत आहे. बरं मित्रांनो तुम्हाला जर माहीत असेल तर मला कमेंट करून सांगा. बघा हे बोकराचं झाड आहे. ह्याला बोकरं पावसाळ्यामध्ये फुलं येतात मित्रांनो ह्या बोकराच्या झाडाला. आणि ते शेजारी करवंदी झाड आहे आणि ते पलीकडे एक आहे झाड. ते झाड सांगता मला, त्याला का पाला नसल्यामुळे मला काय ते सांगता येत नाही मित्रांनो. तर बघा ह्या जंगलामध्ये अजून एक बघा हे करवंदीच्या जाळ्या आहेत. बघा हे पाहू शकता तुम्ही करवंदीच्या जाळ्या. ह्याला करवंद आलेले आहेत बघा, तुम्हाला दिसतील बघा करवंद. आणि इकडं बघा एक आंब्याचं झाड आहे. हे बघा आंब्याचं झाड मित्रांनो. आता आंब्याचा सीझन आहे, पण या आंब्याला एकही आंबा दिसत नाही मित्रांनो बघा. आणि यावर्षी आंबे जास्त प्रत्येक म्हणजे जे रायवळ आंबा बोलतात, म्हणजे रायवळ म्हणजे काय गावठी आंबा. तर या गावठी आंब्याला आहे ना सरासरी प्रत्येक ठिकाणी मी आंब्याची बागा वगैरे फिरलो, पण आंब्याला कुठं आंबा जास्त दिसत नाहीत. आणि ह्यावर्षी आंबा तुम्हाला भरपूर महाग मिळणार आहे मित्रांनो. कारण आंबेच नाहीत, कुणाकडे असतील ते आपल्या एवढ्या लोकांना ते पुरणार नाहीत मित्रांनो. तर मित्रांनो ह्या आंब्याला बघा आंबेसुद्धा नाहीत बघा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी रायवळ आंब्याला आंबं ह्यावर्षी नाहीत आहे. तर मित्रांनो बघा मी जंगलात आलेलो आहे मित्रांनो. हे जंगल आहे, काही ठिकाणी झाड आहे बरं, काही ठिकाणी जंगलात तुटलेली झाड आहे. तिथं वनस्पती झाडं नाहीत आहे तिथं. बघा एक खैराचं झाड सुकलेलं आहे. तर मित्रांनो एवढा व्हिडिओ जास्त मोठा होतो आहे. तर मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडणार नाही हे मी 100% सांगतो. आणि तुम्ही मला सबस्क्राईबही करणार नाही हे बी तुम्हाला 100% सांगतो. तरी पण मी वेळ वाया घालून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. आवडला तर लाईक करा, न आवडला तर लाईक करू नका मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.